श्वास सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हॅलो. हॅलो गार्गी, कशी आहेस? मी बरी आहे. खुश नाहीयेस? अरे आहे ना, अर्थातच. तुझ्यासारखा एवढा चांगला मुलगा मला जोडीदार म्हणून मिळालाय. खुश असणारच मी. पण केदार, तुला मी खरंच आवडते ना? ऑफकोर्स यार, म्हणून तर प्रपोज केलं तुला मी. केदार, मला ना खूप टेन्शन आलंय रे या सगळ्याचं. म्हणजे माझं हे सगळं असं असताना ऍक्च्युली ना आपण रजिस्टरच करायला हवं होतं लग्न. कारण अरे सगळे नातेवाईक आहेत ना, विचारत राहतात, चौकशी करतात. बघ, कोणाला काहीही कळणार नाहीये. तू नॉर्मलच दिसतेय. आणि कशाला काळजी करतेस? मी आहे ना. हो, आता यापुढे नाही करणार. यापुढे फक्त मी आता आपल्या सुखाचा, आपल्या आयुष्याचा विचार करेन. दॅट्स राईट. आणि गार्गी, लव्ह यू. मी टू. हॅलो. घ्या ती उचलून नेऊन फेकून द्या. हो हो टाकतो. मला एवढं रागवायला काय झालं? हो ना. की नाही तिचं स्तुती केली म्हणजे पोटात दुखलं की काय? अहो पण आहेच ते गुणाची, मग स्तुती नाही का करणार? इतकं काय आता तरीपणे वागायचं शोभतं का हे? खराब झाली ना एवढी बासुंदी आणि सगळ्यांचा मूड पण गेला. हो खरं हे प्लीज प्लीज तुम्ही सीमाविनीनं काही बोलू नका. अगं पण हे बघा, हल्ली त्यांची तब्येत ठीक नसते. हे बघा, ही लग्नाची सगळी गडबड संपली ना की मी त्यांची टेस्ट करून घेणार आहे. मला थायरॉइडची शक्यता वाटते, म्हणून तसे क्षणात रुसतात, क्षणात ओरडतात, क्षणात हसतात. मी बघीन हे सगळं. तुम्ही प्लीज समजून घ्या ना. इतकी वर्ष त्याच सगळं करत होत्या ना. हॅलो. हॅलो राधाताई, अगं गार्गीच्या पोटात खूप दुखायला लागलंय. काय? हो अगं, खूप कंटीये ती मगाचपासून. प्लीज लवकर ये ना तू घरी. आलेच मी. ठीक आहे, मी वाट बघतेय, लवकर ये. अगं अगं राधा झालं का? आले मी. अगं पण ही अशी निघून काय गेली? सौरभ, निदान केदारच्या लग्नापर्यंत तू बरा व्हायला हवास. हो ना. सौरभ. काय ग? सौरभ, तुझी बायको आली रे.
आम्ही जातो रे बाबा. नाही नाही तसं काहीतरी खास दिसतंय वाटतं. जातो आम्ही जातो. नाही. चालू दे नाही चालू दे. चला रे. चालू दे. काय ग काय झालं? सौरभ मला बाबांकडे जावं लागेल. बाबांकडे आत्ता? राधा अगं पण आत्ता कुठे निघालीस एवढ्या घाईनी? इतकं काय महत्वाचं आहे? आणि स्टेथो कशाला घेऊन चाललीस? सौरभ गार्गीच्या पोटात दुखायला लागलंय. गार्गीच्या पोटात दुखतंय मग एवढं काय अर्जंट आहे की सगळं काम सोडून निघालीस तू? अरे असं काय करतोस? तुला गार्गीची कंडिशन माहितीये ना? केदारने सांगितलं ना तुला? गार्गीची कंडिशन? हो. काय झालं? अरे गार्गीच्या पोटात खूप दुखतंय. अरे बापरे, मग तू जा ना लवकर. हो मी निघते. हा. आणि राधा हे बघ तू फोन कर मला. हो करते. हा काय मला कळव काय झालं ते. अरे पण केदार एवढं काय झालंय अर्जंट जाण्यासारखं? घरात पंगत बसायची वेळ झाली, इतकं काय झालंय गार्गीला? नाही तू टेन्शन घेऊ नकोस. तिला अपेंडिक्सचा त्रास आहे, म्हणजे तिच्या घरच्यांनी असं मला सांगितलं आणि राधानी सुद्धा. बघूया आता काय कंडिशन आहे ते. जर वाटलं तर मग लग्नानंतर ऑपरेट करून टाकू. म्हणजे घरात 2-2 डॉक्टर आहेत, हे काय टेन्शन घ्यायची गरज नाही वेड्या. नक्की ना? अरे हो. बरं मी आलोच. हा उद्यावर लग्न आलंय आणि काय अवस्था झाली पोरीची. परमेश्वरा अरे का अंत बघतोय संसार. उद्याचा दिवस नीट पार पडू दे बाबा. बाबा राधा गार्गी कुठे आहे? ती आतमध्ये तळमळत आहे बिचारी. राधा आता उद्याचं लग्न नीट पार पडलं पाहिजे. बघ तिच्याकडे प्लीज. काळजी करू नका, मी बघते तिला. शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा बघतोय आपली परमेश्वर. मी बघते तिच्याकडे. खंडेरायाच्या लग्नाला माझी कुहू नाचली. यश यश मी आत्ताच ना राधाला घाईघाईत कुठेतरी जाताना बघितलं. म्हणजे जवळजवळ पळत गेली रे ती आणि चेहराही उतरला होता तिचा. हे काही प्रॉब्लेम नसेल ना रे? अगं काहीतरी आणायला गेली असेल. ओले 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 धर हिला घे धर. मी पण जातो जरा मला काम आहेत. नको बाबा तूच घे. आता पंगत बसायची, मला पानं घ्यायची. आले ना बबडू मी. अगं धर तरी. काय तुझी आई बाबा कामात असते सारखी. मी तुला घ्यायला पाहिजे काय? ओके माझे सोनू सोनू माझी रे. रंजू सांभाळून द्या, गरम आहे. सीमा जरा कोथिंबीर दे ग. हो आणते. एवढी पुरेल ना? हो बालते. हा झाले का कोशिंबीर? नाही तर आता पानं घ्यायची वेळ झाली. सीमा झालंय का सगळं? म्हणजे पानं घ्यायची का आपण? हो सगळं झालंच आहे. आपण असं करूया, पहिल्यांदा दादांना आणि त्यांच्या मित्रांना वाढूया. हा तू असं कर, राधाला बोलव. दादांना माझ्या हातचं चालायचं नाही ना. बोलव तिला. सीमा राधा नाहीये अगं घरात. हा हो म्हणजे मी तिला आत्ताच धावत कुठेतरी जाताना बघितलं. अगो बाई, हिला काही इमर्जन्सी वगैरे आली की काय? इमर्जन्सी आली ना की ही मुलगी कसलाही विचार करत नाही, सरळ धावत सुटते. अगं पण रजेवर आहे ना ती. हो काकू, ती रजेवर आहे, पण पेशंट्स रजेवर नसतात ना. बरं रंजू तू जरा इकडचं बघ, मी जरा सौरभशी बोलून येते. चालेल. बघते कुठे गेली. मी आता काकडी घेऊ का पोचवायला? द्या इकडे. बाबा राधा कशी आहे ती? बाबा तुम्ही गाडी काढा, तिला ऍडमिट करावं लागेल. काय? अगं पण उद्या लग्न आहे तिचं. हो माहितीये. आपण सगळे प्रयत्न करणं तिला स्टेबल करायचे. तुम्ही गाडी काढा, मी तिला खाली घेऊन येते. बाबा गाडी काढा. बर. काय हा सगळा पसारा केवढा करून ठेवलाय. ए सौरभ, राधा कुठे गेली? अगं ती तिच्या बाबांकडे गेली. ती बाबांकडे गेली आत्ता? अगं म्हणे त्या गार्गीच्या पोटात दुखायला लागलं आणि म्हणून तिच्या बाबांनी बोलावलं अर्जंट निघून ये म्हणून. गार्गीच्या पोटात दुखायला लागलं, हे काय नवीन आता आणखीन? अगं तिला आय गेस ते अपेंडिक्सचा त्रास आहे म्हणून बोलावलं. अरे देवा,
ह्या केदारच्या लग्नात आणखीन किती विघ्न येणार आहेत मला कळत नाहीये. आता या मुलीच्या पोटात दुखतंय, उद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे करावं लागलं, लग्न पोस्टपोन करावं लागलं तर. हो ना. छे तू तिला फोन लाव ना. हो तेच करतोय. तरी मी दादांना सांगत होते एवढी पाहुणे मंडळी घरात बोलवू नका, त्यांच्या जेवणाचं सगळं करायचंय. बघते मी, तू लाव बाबा तिला फोन लाव. फोन का नाही उचलत ती मुलगी? शी, कोणाचाच फोन रेंज मध्ये नाहीये. काय झालं असेल? केदार, अरे जेवायचे खोळंबलेत सगळे. चल. यश, अरे गार्गी. गार्गीचं काय? साधा अपेंडिक्स तर आहे, त्याचं एवढा काय टेन्शन घेतोस? अरे तू डॉक्टर ना रे, तुला तर सगळं माहितीच आहे. अरे डॉक्टर आहे म्हणूनच मनात नसते विचार येत आहेत. हे ते सगळे विचार आता बाजूला काढ, सगळा ठीक होय. चल जेवायला चल. चल. यश, तुम्ही घ्या ना जेवण प्लीज. नवरदेव कोण आहे? तुझ्याशिवाय जेवतील काय? चल 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 चल. यश, ही कोशिंबीर न्याल बाहेर. सीमा, काय ग? सीमा ग, काय झालं? अगं बघ ना दादा कसे अडून बसलेत. म्हणतायत राधा वाढायला नाही तोपर्यंत मी काही जेवणार नाही. इतके लहरी झालेत ना, आणि ते जेवत नाहीत म्हणून बाकीचेही जेवत नाहीये. कमाल करतात. हे स्वतः वैद्य आहेत, यांना इमर्जन्सी कळायला नको. शिभे, आणि आता ही गार्गी आजारी आहे म्हटल्यानंतर ही जाणार. अगं सीमा, ती राधा कुठे गेली ती बघ ना. हो मी बघते, आले. हा आलेच आलेच. हो गार्गी आजारी आहे, पण तू आता बाहेर जाऊन काही बोलू नकोस, नाहीतर 100 प्रश्न विचारून भंडावून सोडतील. आता काय करायचं ग सीमा? मी बघते रंजू, मी बघते. तू जरा शांत हो, मी बघते. राधा, राधा कशी आहे ती? आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे, बघूया. बघूया? अगं राधा, उद्या लग्न आहे तिचं, बघूया. सरिताई, आपण सगळे प्रयत्न करतोय आणि ती आता स्टेबल होणे जास्त महत्वाचं आहे. लग्नाची चिंता करू नका तुम्ही. मी आलेच. हळू हळू हळू. आता जरा बरा वाटतंय ना तुला? त्याची प्रगती आहे तुझ्यामध्ये. येस, होईल आता हळू. होय 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 होय. बरं, सगळे रवाना झाले? होय होय, सगळ्यांची व्यवस्था केली हॉटेलमध्ये. अरे देवा देवा देवा, किती रे आपले नातेवाईक. हा, आई शपथ. सगळ्यांची हळूहळू हळू. अरे सगळ्यांची व्यवस्था त्या हॉटेलमध्ये केली तिकडे. ते बरा झाला हा बाबा. ही आयडिया कोणाची आहे ना, ती खरंच मानला पाहिजे, नाही तर त्याने आपल्याला इथे सळो की पळो करून सोडला असता. पण या गार्गीचा काय मध्येच उपटला? आणि राधाचा काय? राधाचा काय फोन बिन आला होता काय? हो नाही ना, ती फोनच उचलत नाही. अरे देवा, काय सिरियस नाही ना? हा, त्याचा असा करू काय, एक चक्कर टाकून येऊ काय हॉस्पिटलवर? हा काय रे केदार, हा जाऊन येऊया हॉस्पिटलमध्ये पटकन. अरे मी मगाशीच जाणार होतो, हा, पण इथल्या सगळ्या लोकांनी 50 चौकशा केल्या असत्या म्हणून नाही गेलो. आणि तिथे राधा आहे ना. अरे पण ती फोन नाही उचलत आहे. आणि सीमावहिनी कुठे आहे? ते आणि रंजी गेली आहे हॉटेलवर या सगळ्यांची व्यवस्था करायला. त्यांना यायला उशीर होईल.
मग एक काम करा ना, तुम्ही दोघं जाऊन या ना हॉस्पिटलला. चल केदार. अरे सौरभ नको, तू काळजी करू नकोस. हे बघ राधा आहे ना तिथे. अरे हो पण राधा अरे ही बघ राधाच आली. ये ये राधा, बस बस. मी तुला पाणी आणू का? नाही नको नको. राधा, गार्गीची तब्येत कशी आता? ठीक आहे. सलाईन लावलंय तिला. शक्त पण आहे. ट्रीटमेंट सुरू केली. राधा प्लीज. राधा तू तू प्लीज रडू नकोस. अगं असं काय करतेस तू? प्लीज. मी जाते परत तिथे. मी फक्त सौरभला बघायला आले होते. त्याची तब्येत, त्याची औषधं. राधा मी ठीक आहे आता. तू प्लीज गार्गीची काळजी घे. मला रात्रभर तिथेच थांबावं लागेल. तिला सकाळी बरं वाटलं तर तिकडनंच डिरेक्टली मी हॉलवर येऊ. बरा वाटला म्हणजे? अरे उद्या लग्न आहे तिचा, 5-50 माणसं येणार आहेत. तिजू मी प्रयत्न करते ना. मी काय देव आहे का? राधा आय एम सॉरी. तसा नाही राधा, म्हणजे मला तसा म्हणायचा नव्हता. तू तू शांत बस. हं? केदार, चल आपण जरा बाहेर जाऊया. हे राधा, रडू नकोस. काही खाल्लंयस का तू? थांब मी कोणाला तरी सांगतो. नाही जिजू नकोय मला. मला हॉस्पिटलला परत जावं लागेल. बाबांचा जीव वर खाली होत असेल. तू तू औषध घेतले की नाही बघायला आले होते मी. तू तू जिजूंकडनं तेल लावून घेशील ना पायाला? डोंट वरी. दादा नीट जेवले? तू नाहीयेस म्हटल्यावर थोडासा राडा केला त्यांनी, पण आम्ही घेतलं सांभाळ. तू खूप दमलीस राधा. सई मॅडम आहेत तिकडे? आहेत, पण मला जावं लागेल. ठीक आहे, पण आता रडू नकोस बरं. खेळ शांत बस. मी आहे ना. आहे. या या. नमस्कार नमस्कार. या या. मुलं नाही आली बरोबर? कसं मंगल कार्य असलं ना की कसं बरं वाटतंय, प्रसन्न वाटतं. अरे म्हणून तर मी म्हणत होतो ना, कार्य कसं धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. म्हणालास तू. झाडून सगळ्या नातेवाईकांना बोलवायचंय. हो बरोबर आहे. या या वहिनी, काय म्हणताय? या या, बसा बसा बसा. अरे पुढच्या कार्यामध्ये आपण असू नसू कोणी बघितलंय? अरे शुभ बोल रे मध्ये. चांगलं कार्य असं अशुभ बोलू नये. थांब, तुझं नाव राधालाच सांगतो मी. हो. या. या आमच्या इन्स्पेक्टर कांबळेंच्या पत्नीवर का? हो नाही, मी ओळखतो त्यांना. आपल्या तिकडच्या एक चौकीवर असतात. राधा आहे कुठे पण? अरे ती त्या गार्गीला बघायला गेली ना, तिची जर तब्येत बरोबर. या 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 या. नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. मला तर आता काही खरं दिसत नाही. या पोरीच्या नशिबात काय आहे ना कोणास ठाऊक. सरिता तू धीर धर, अजून वेळ आहे आपल्या हातात. अहो कुठली वेळ आहे? आज लग्न आहे आज, आणि दिवस उजाडला तरी आपण अजून इथे हॉस्पिटलमध्ये जो. आई अगं शांत हो. राधा तर बिचारी रात्रभर तिच्या बाजूला बसून आहे. हो ना. नंतर तिला गोळी दे. राधा. बाबा, सरिताई, गार्गी स्टेबल आहे.
म्हणजे लग्न? हो, ती लग्नाला उभी राहील. बाबा, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. तुम्ही आणि मोनिका घरी जा, तुम्ही चेंज करा आणि सरिता आणि गार्गीचे कपडे इथेच घेऊन या. ठीक. मी सुद्धा माझे कपडे मागवते, आपण इकडनं जाऊ हॉलवर. चालेल, आम्ही लगेच येतो. चल ठीक. बेटा. राधा, थँक्यू. माझ्या पोरीला वाचवलं. थँक्यू.